धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटना घरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग 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 सादर करत आहे एकांकिका सांगावा. पात्र परिचय लेखक महेंद्र, दिग्दर्शक अमोल, नेपथ्य उज्ज्वल वैभव, प्रकाश योजना भारत संघा आणि अतुल, पार्श्वसंगीत कुंदन, वेशभूषा नितेश, रंगभूषा दीपक, यातील कलावंत व भूमिका चित्तरंजन प्रवीण, पार्थ दीपक, केशव अमोल, संपादक रणजित, पिदाडा प्रवीण, युवक नितीन, निवेदक चित्रगंधा, मार्गदर्शन प्राध्यापक दुष्यंत रामटेके आणि आमचे प्रेरणास्थान प्राचार्य डॉक्टर सौ दीपाताई क्षीरसागर. तर सादर करीत आहोत एकांकिका सांगावा. देशपांडे या. कसे आहात? आय एम ऑल राईट सर. या महिन्याचा पेमेंट घेतलाच असेल? हो घेतला पेमेंट सर. म्हणजे आता महिनाभर कसंही काम केलं तरी चालेल, हो ना मिस्टर देशपांडे? काय झालं सर? नाही मी समजलो नाही. काय झालं ते काय? सर इंटरव्ह्यू आहे ना? ते मलाही कळत आहे, मात्र कुठल्या व्यक्तीला कोणता प्रश्न विचारावा आणि कोणता नाही याची तरी अक्कल आहे का तुम्हाला देशपांडे? अहो पण सर मी शट अप. काम व्यवस्थित पूर्ण करता येईल, कामात काही ना काहीतरी चूक करून ठेव ना. आता कसा एडिट करायचा हा प्रश्न? कुठला प्रश्न सर? आज तुमची विद्वत्ता सिद्ध करणारा प्रश्न की तुमची 3 लग्न झाली आहेत. एका समाजसेवकाला हा प्रश्न. अहो पण खरंच त्याची 3 लग्न झाली आहेत. त्यातल्या एका बायकोनं त्याच्यावर केसही केली आणि माहिती सगळ्यांना आहे. मी त्या समाजसेवकाच्या समाज सुधारणेबद्दल प्रश्न विचारायचे सांगितले. त्याची समाज सुधारणा? अहो साध्या एका प्रश्नाचं त्याला नीट उत्तर देता आलं नाही सर. जास्त विद्वत्ता पाजळू नका. तुम्ही जर अशी कामं करीत राहिलात ना तर एक दिवस चॅनलला मला सील करावं लागेल. या तुम्ही आता. दस्तगीर मर्डर केसचा रिपोर्ट तयार झालाय? सॉरी काय म्हणालात सर? दस्तगीर मर्डर केसचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. सर 2 दिवस 2 दिवस म्हणजे दुसऱ्या चॅनल वाल्यांनी ती न्यूज ओपन केल्यानंतर आपण ती दाखवायची नाही. आजच्या आज मला तो रिपोर्ट तयार हवा आहे. कधी? आजच्या आज. कळलं? अंडरस्टँड? आता काय झालं देशपांडे? नाही काही नाही सर. मग इथं उभं राहून माझा काय अभिषेक घालणार आहात का? सॉरी सर. लागा कामाला. ओके सर.
हॅव अ गुड डे सर. गेट लॉस्ट. हॅलो, हा जोशी, त्या एंटरटेनमेंट न्यूजचं काय झालं? अहो मग करा ना पूर्ण. सगळे सारखेच. हे सगळं तर चालणारच. आता तू जर प्रत्येक गोष्ट मनात लावून घेशील ना तर अवघड आहे तुझी. कमॉन यार, संपादक मला बोलत नाही का? तेवढ्या पुरतं तेवढं ऐकायचं, जायचं सोडून. आता तरी बोल. तू घरी जा, बसतो मी अजून थोडा वेळ इकडे. वा, एका तासानंतर बोललास तर काय घरी जा का? माझी अडचण होती. तसं नाही केशव, मला एकांत हवा आहे रे. तुला एकांतच हवाय ना? मग मी जरा दूर जाऊन म्हणतो. तुझा एकांत वाद संपला की मला आवाज दे. ओके? केशव, 1-2 महिन्यात शहर सोडून जाणार आहे मी. काय? या असल्या छोट्या कारणांसाठी? तसं नाही केशव, माझं ठरलंय फक्त. नाही यार, प्रत्येक वेळी संपादकाचं बोलणं, स्टाफच्या नजरा माझ्याकडे पाहून हसणं, माझ्याविषयी गॉसिप करणं नाही सहन होत मला आता. आणि मी जर इथं काम करत राहिलो ना तर एक दिवस संपादकाचं आणि माझं सॉलिड वाजणार आणि त्या दिवशी मी त्याला मारणार. अरे हसतोयस काय? कम ऑन यार, आय एम डॅम सिरियस. अरे असं नको तर काय करू? तू आणि मारणार संपादकाला. तू ज्या दिवशी त्याला मारशील ना, मी त्या घटनेची ब्रेकिंग न्यूज तयार करणार आहे. हे न्यूज चॅनलचे संपादक श्री चपळगावकर यांच्या श्रीमुखात भडकवली. हसण्यासारखंच आहे म्हणा. पार्थ देशपांडे आणि श्रीमुखात मारणार. पण केशव, मी शहर सोडून जाणार ना. शहर सोडून जायला हे कारण पुरेच आहे का? खरं सांग, काय झाले? रिपोर्ट काय? आणि हे हो, आणि खरं आहे हे. दुपारीच डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. काय म्हणाले का डॉक्टर? बाबा, फार फार तर 6 महिने अजून. लास्ट स्टेज आहे ब्लड कॅन्सरची. सुटलं रे केशव सगळं. हारलोय मी पूर्णपणे. नाही रे, बघ, असं असं बोलू नकोस. हे सगळं तुलाच बघायचं आणि तूच. प्लीज या, बाबांना माहिती झालंय. कसं सांगावं त्यांना हेच कळत नाहीये. आता घरी गेलो ना की घरी गेल्या गेल्या विचारतील, आणले का रिपोर्ट, काय म्हणाले डॉक्टर. आणि यांना जर खरं सांगितलं ना तर डॉक्टरचीच विद्वत्ता काढत बसतील. नुसता खोकला झाला म्हणून काय कॅन्सर होत असतो का वगैरे प्रश्न विचारतील रे. हे बघ पार, बाबा कधीच माझ्याशी प्रेमानं बोलले नाहीत रे. मायेनं कधी पाठीवरनं हात फिरवला नाही. राग आणि अहंकार घेऊन जन्माला आले आणि आता आई असायला हवी होती आज. नाही, पण कधी कधी वाटतं बरं झालं ती नाहीये. नाहीतर यांच्या असल्या स्वभावामुळे ना रोज तिळ मेली असती बिचारी. अरे परिस्थिती जशी असेल तसंच वागले असतील ना ते, मग त्यांना दोष दे. परिस्थिती हाताला करून घेतली यांनी ही परिस्थिती. आई गेल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं होतं दुसरं लग्न करा, पण नाही, त्यावेळी त्यांची तत्व आडवी आली ना.
5 वर्षेही विरह सहन नाही झाला तर केलं दुसरं लग्न, तीही एका विधवेशी. काय तर म्हणे समाजासमोर आदर्श. धोंडो कर्वे व्हायचं होतं यांना. अरे पण ह्या समाजाला महापुरुषांचे आदर्श लक्षात ठेवायला वेळ नाही तर यांची काय दिशा आहे. ही वेळ नाहीये ना या सगळ्या गोष्टी बोलण्याची. 6 महिन्यातच दुसऱ्या आयडंटीचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. बाबांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. मिळालेला सगळा पैसा, घर कधी तिनं तिच्या नावावर केलं ना कळलंच नाही. आणि त्यानंतर ती जे गेली ते आजवर परतही आली नाही. स्वतःच्या घरातून बेघर झाल्यामुळे बाबा खूप दुःखी राहायचे. पण पान सांभाळ स्वतःला. सध्या तरी मी तुला आधाराशिवाय काहीच देऊ शकत नाही, पण तू हे जॉब सोडून जाणं चुकीचंच ठरेल. काही दिवस तरी तुला आहे त्या परिस्थितीची लढावं लागेल. एनिवे, दुपारी जेवला होतास? चल निघूया. नाही, बाबा झोपले नसतील अजून. तुझा मला मेडिसिनही खरेदी करायची त्यांच्यासाठी. अरे मग जाताना घेऊयात ना मेडिसिन. चल चल, खूप उशीर झाला आता. हा, चल. बारा वाजून गेले तरी अजून या पोराचा घरी यायचा पत्ता नाहीये. देशपांडे, एक शिक्षक म्हणून आपण प्रत्येक मुलावर संस्कार केले, पण नेमकं स्वतःच्या मुलावर संस्कार करायला विसरला. आता हे सांगणार कोणाला? अरे वा, आलात आपण. आपला औक्षणच करायला हवं नाही? नाही, जरा पहा बघा जरा किती वाजतात ते. बाबा थोडा उशीर झाला. थोडा उशीर? अहो 1 वाजत आला आहे ना आपण म्हणताय थोडा उशीर. जाऊ द्या ना बाबा. हो, जाऊ तर द्यावंच लागेल ना. आपण दारू पिऊन आलात ना? अरे जरा देखील शरम वाटत नाही असं बापासमोर दारू पिऊन यायला? अरे ह्या देशपांडे घराण्यात आज तागे साधा दारूला स्पर्श देखील कुणी नाही केला. त्या देशपांडे घराण्याचे आपण आटके पार झेंडे लावून आलात. आता कामाचा ताण जास्त झाल्यावर काय गोमूत्र पिऊन यायचं का माणसानं? की आपला राईचा पर्वत करत जाऊ नका. आणि आजकाल काय बाप आणि मुलगा समोरासमोर बसून पितात, कळलं? पीत असतील पण हे आपल्या संस्कृतीत नाहीये. मग काय आपली संस्कृती? नाही सांगा ना, कळू देत, मलाही कळू देत काय संस्कृती ते. आता गाढवाला गीता सांगून काय करणार आहे? म्हणालो होतो बीएड करा, कुठेतरी सरकारी नोकरी लागली असती, पण नाही. आपल्या डोक्यावर पत्रकारितेचं भूत होतं. आणि असतं काय होत्या सांगा ना, काय असतं? एखाद्या मोठ्या राजकारण्याच्या घरात कुत्रीला किती पिलं झाली याच्यातही दिवस करता तुम्ही. ही तुमची पत्रकारिता. मास्तरकी पेक्षा बरीच आहे पत्रकारिता. जरा जाऊन बघा बियर बार मध्ये. सगळ्यात जास्त उधाऱ्या कोणाच्या नावानं आहेत ते. पाण्याच्या पानं भरली आहेत तिकडे. आता आपणास बाळ शिवाय दुसरं काही सुचणार आहे का? बाबा जेवलात का तुम्ही? आम्ही जेवलो काय न जेवलो काय यानं काही फरक पडतो आपल्यावर? बाबा कधीतरी नीट बोलत जाऊ प्लीज एकदा. हे बरं हा, असं दारात दारू पिऊन बापासमोर येऊन चुका करायच्या आणि परत बापाकडून चांगलं बोलण्याची अपेक्षा ठेवायची.
चुका तर तुम्हीच केल्या म्हणा. नाही पण सांगणार कोणाला ना. लहानाने चूक केली ना तर कान पकडता येतो, पण मोठ्याच्या चुकांचं काय करणार आहे? मग मारा बडी पाठी बाकी काय ठेवलं आपण. तू बोला जरा की आपला आकांड तांडव करत जाऊ नका. दर वेळी तुमचं ऐकून घ्यायचं. हे असं करू नकोस, ते तसं करू नकोस, याला समाज काय म्हणेल, त्याला समाज काय म्हणेल, हे संस्कृतीला धरू नये, हे संस्कृती विघातक आहे. नेहमी आपलं तुमची संस्कृती. वेडा वेद बोलला कसा, हनुमानाने पर्वत उचलला कसा, हे तुमच्या संस्कृतीचे धडे. हो पिल्यानंतर तरी किमान देवदेवतांची नावं घेऊ नये. वाया, अगदी वाया गेलात आपण. वाया गेलो नाही, वयात आलोय. मला काय कळणार म्हणा. तुम्ही बसले आपल्या संस्कृतीलाच धरून. आणि काय हो, तुमचे देव काय कमी होते? माझ्यापेक्षा एक पाऊल पुढचे होते. सोमरस काय, नर्तकीचा नाच काय. तुम्ही केल्याच ना 2 बायका. अरे 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 परमेश्वरम, आमच्या हातून काहीतरी मागच्या जन्मी मोठा अपराध घडला असणार. म्हणूनच त्याचा सूड उभवण्यासाठी हा असा मुलगा आमच्या नशिबी आलाय. नाही काय म्हणायचं काय या सर्व प्रकार. अहो कशाची म्हणून तमा असू नये. तसं देशपांडे, आता आपलं आयुष्य उरले किती. आता दिवस काढायचं कसं तरी. आमच्या साहेबांना रिपोर्ट सांगायला सांगितले होते, पण त्याच्यासाठी वेळ मिळाला नसेल. आता काही बोलायला जावं, विचारायला जावं तर परतवून ऐकायला मिळायला लागले. त्यापेक्षा आपण काहीही न बोललेलं बरं. काहीही न बोललेलं बरं. हे असं निरुत्तर झाले ना, दोन्ही बोलतात आणि वेळ मारून देतात. दुसरं जमलंच काय यांना आयुष्यात. तो पार्थ काय ठरवलंयस? अरे पण हे, बघ अशी संधी पुन्हा मिळणार नाही. अरे संधी काय म्हणतोस तू याला? हो हो संधीच आहे. आणि हा चान्स जर तू मिस केलास ना तर काहीच अर्थ राहणार नाही. या गोष्टी पुन्हा पुन्हा नाहीत घडत. अरे हो, पण त्यासाठी तू सांगतो हे करणं ना, हे नाही पटत आहे रे मला. काय पटत नाही मला सांग. जी गोष्ट होणार आहे ती टळणार आहे का? अरे पार्थ ती टळूच शकत नाही. पार्थ मला सांग, बाबांजवळ आता किती दिवस शिल्लक आहे? फार तर 5-5.5 महिने अजून. म्हणजे जवळजवळ 150 दिवस. अरे खूप आहेत आपल्यासाठी. आपण आत्ताच चपळगावकरांकडे जाऊया. मी त्यांना कम्प्लीट इव्हेंट समजावून सांगतो. त्याने मान्य केला तर ठीक, नाहीतर कुठलाही न्यूज चॅनल वाटेल तेवढा पैसा देऊन आपल्याकडून हा इव्हेंट खरेदी करेल. अरे पैसा तर पैसा आणि प्रसिद्धीही मिळेल. अरे पण केशव, मग या हे बघ पार्थ, बाबा जर ऑन ड्युटी गेले असते तर तुला त्याचा लाभ झालाच असता ना. अरे मग जात असताना भेटतोय तर काय प्रॉब्लेम आहे? बघ
विचार कर. अरे मराठीत तर मराठी, हिंदी मीडियात सुद्धा एकाच रात्री स्टार होशील तू. नाही, मला हे पटत नाहीच आहे. आणि बाबांना सांगितल्यावर ते ऍग्री होणार आहेत का? तू पण ना, आता त्यांना कशाला सांगायचं? आणि समज ही गोष्ट त्यांना कळली तर काय करणार आहे? अजिबात करणार नाही, त्याची जबाबदारी माझी. नाही, नको. हे ना खूप स्वार्थी होत आहे रे. स्वार्थी? फार तिथं सगळे स्वार्थी आहेत, कुणीही कुणाचं नाहीये. इथं मुलगा मेला ना तर आई वडिलांना म्हातारपणाची काळजी, नवरा मेला तर बायकोला कुंकुवाचा धनी कोण याची चिंता, भाऊ गेला तर बहिणीला राखीचा हकदार कोण याची काळजी. ही काळजी म्हणजे स्वार्थीपणाच नाही तर काय रे. पण त्यांचा स्वार्थ प्रामाणिक आहे. तसा तूही हो थोड्या दिवसांसाठी स्वार्थी. हे बघ पार, ही वेळ खूप महत्वाची आहे आणि ही वेळ जर हातातून गेली ना तर मग ठीक आहे. ठीक आहे, मी तयार आहे. थँक्स यार. हे बघ सगळं मी करतो, तू फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष ठेव की चित्तरंजन देशपांडे हे तुझे वडील आहेत म्हणून ऑफिस मध्ये कोणाला कळू देऊ नकोस. नाही तसं करणारे नाही, कारण बाबांना कोणी पाहिलेलंच नाहीये. चल पार चल, आता खूप कामं वाढली आहेत. आता अवघ्या महाराष्ट्राला दाखवायचे की मध्यमवर्गीय माणूस म्हणतो कसा. मला सांग बाबांचा वॉकिंग एरिया. अरे बाबांचा वॉकिंग एरिया सांग. हा सगळा पूर्ण हा असा, हा आणि असा असा आतमध्ये. तर आपण इथे एक कॅमेरा लावूया आणि दुसरा इथे इथून. हा ठीक आहे, म्हणजे अशी एक साईड कव्हर होईल. आणि तिसरा कॅमेरा आहे ना आपण या दरवाजाच्या वरती आतील साईड मध्ये लावूया, जेणेकरून बाबा जर आतल्या रूम मध्ये असतील तर तो त्यांना कव्हर करेल. ओके यार, पण हे सगळं बाबांना कळायला नको. हा काहीही करणार नाही, तू त्याची काळजी करू नकोस. बाबा कुठे? आज झोपलेत ते. ठीक आहे, मग आपण रात्रीच कॅमेरे फिट करूया. तसं मी संजयला बोलतो फोनवर. आणि हो, सुरुवातीचे 5 दिवस बाबांची दिनचर्या आपण स्टुडिओमध्येच पाहू, त्याचे एपिसोड तयार करूया. आणि याच 5 दिवसामध्ये प्रत्येक एका तासाला आपल्या शोची ऍड चालेल. स्पॉन्सरशिपही मिळाली आणि आजपासून 6व्या दिवशी आपला शो लॉन्च होणार. शेवटच्या टप्प्यात आपण मरण लाईव्ह दाखवणार आहोत. यासाठी आपल्याला खूप खूप मेहनत करावी लागणार आहे. काय झालं? नाही, काही नाही. कोण? केशव का? हो मीच. कधी उठला झोपेतून? मी आल्याबरोबर विचारलं होतं, पण हा म्हणाला की तुम्ही झोपलाय. आता कशी आहे तब्येत? आता काय, बरीच म्हणायची. औषध गोळ्या सुरू आहे. मला जाणवते थोडासा. आमच्या साहेबांना 10 दिवस होऊन गेले, रिपोर्ट्स आणायला सांगितले होते, पण वेळ मिळत नाहीये ना त्यांना. अहो बाबा, मी हो, आता सुरू होतील यांची कारण. हे काम होतं, ते काम होतं. मला जर असा थकवा जाणवत नसताना तर मी स्वतः गेलो असतो डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला. बाबा तुम्ही काहीही काळजी करू नका, आजच रिपोर्ट घेऊन येतो. आणि जमलंच तर 4 गोष्टी समजावून सांगा यांना. आमचं तर काही एक ऐकत नाही. बाबा, तुम्ही आराम करा. कामवाल्या मावशी येऊन स्वयंपाक करून जातील.
तुम्ही जेवा आणि आराम करा. कित्येक दिवसापासून हेच करतोय. नकोस झालंय मला हे सगळं. मग आता मी काय? बाबा आपण संध्याकाळी बाहेर जाऊया. तुम्ही आता आराम करा. काही नको ना, काही नको. हो, कामं असतात तुम्हाला, व्याप असतात तुमच्या पाठीमागे. आता आमचं काय, कधी बोलावणं येईल सांगता येत नाही. तू पण ना. तुला काही माहित नाहीये. यांना जर रिपोर्ट विषयी सांगितलं ना तर खूप त्रास करून घेतील रे हे, म्हणून नाही सांगत आहे मी. राईट. शक्यतो बाबाचा रिपोर्ट आपण नील आहेत म्हणूनच सांगूया. यानं आपलं कामही सोयीस्कर होईल. ओके चल बाय. आणि हो, मी संध्याकाळी बाबांना बाहेर घेऊन जाईल. त्यावेळेस संजय इथे येईल. तू सर्व कॅमेरे ठरवल्या ठिकाणी फिट करून घे. ओके चल बाय. मी व्यवस्थित येणार आहे. ओके चल मग ते घेऊया.